एक दोन घोषणा आहेत काही जालना रोड आहे, इकडे त्रिमूर्ती चौकाचा रोड आहे, इकडे एवढे मोठे रोड असताना हा परत 50 कोटी रोड टाकून कुठला विकास साधणार आहे गव्हर्नमेंट हे आम्हाला कळत नाही। फक्त आमची गरिबांची विनंती की हा रोड कॅन्सल करण्यात यावा आणि गरिबांची घरं वाचवावी। रोज मुंबईला जाणार सगळ्या गोष्टी करणार मुंबईला एक तो इसमें दूसरी गलती इन्होंने सबसे बड़ी ये करी कॉलोनी के जो पीछे से जो रोड आ रहा है बना हुआ रोड छोड़ के वो घर के ऊपर से रोड लेके जाता है। तो 60 घर है जो लेना देने में नहीं थे किसी के। रोड बिल्कुल हमारे घर के पीछे रोड है, वो रोड छोड़ दिया उन्होंने, वो रोड छोड़ के डायरेक्ट घर के ऊपर से जा रहा है। इधर सिंधी कॉलोनी से कई रोड नहीं है, 100% कोई रोड नहीं, कमी घर बाधित हो रही कॉन्क्रीट रोड है वो। मध्ये जे जुनं रस्ता दाखवला होता ह्या त्याच्यात फक्त 10 घरं जास्त 10 घरं सोडून औषधच्या घरावर जाते पूर्ण घरं बांधली। ते पण माहीत होता की हे घर जाणार आहे आणि प्लास्टर पण नाही केलेलं आहे घराला। त्यांनी मानसिकता आहे ना, या लोकांची मानसिकता आहे, त्याने घर बांधलेलं नाही, आता प्लास्टर सुद्धा केलेलं नाही। हे 10 लोग है, उनको घर बनाने दिया ही नहीं, आधा अधूरा काम बाकी है सब पूरे प्लॉट का। हे साहेबांचं पत्र आहे 25/6/2024 रोजी त्यांनी माहिती मागून नगर मोकळाधिकाऱ्यांना त्यांनी त्यांना उत्तरामध्ये सगळं दिलेलं सरळ सरळ आज संपूर्ण जो विकास आराखडा त्यांनी तयार केलेला आहे सदोष आहे, बेस मॅप चुकीचा आहे म्हणून याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेले आहे। म्हणजे तर पाठपुरावा सगळीकडे चालू तर आमची तुमच्या मार्फत एकच विनंती आहे, तुम्हाला जर करायचं आहे तर ह्या पर्यायाने तुम्ही तो रोड करा, आमची काही त्याच्यावर हरकत नाही, नाहीतर तो पूर्णतः कॅन्सल करा, 100% करा। नाही आता DP प्लॅनच्या विरोधात भीमशक्ती संघटना, मुस्लिम नुमाइंदा हे जे संघटना आंदोलन करणार आहे तर त्यांच्यासोबत तुम्ही जाणार आहे? कारण की ते आमच्यासाठी जाऊ लागले ना, पुणे शहरासाठी जाऊ लागले। 700 ते 750 घरं बाधित होत आहेत, आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागणार आहे। रावळ साहेबांनी पत्रकार परिषद घेतली ना, त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी आधी पूर्ण त्यांना पण आता हे करणं गरजेचं आहे ना आम्हाला। आणि हे चुकीचं काम झालेलं ना, त्यांनी हे काम सोडून आमच्या अंगावरती घरा टाकले, यादी तयार केली, त्याच्यानंतर त्यांनी हा रोड सोडून 17 मीटर याला एकदा बाजूला केलं। आमचं म्हणणं असं होतं बाबा तुम्ही जो 7 मार्च 2024 रोड टाकला तो कायमस्वरूपी रद्द केला तर रद्द करा, किंवा तुम्हाला जर करायचा असेल